गेल्या 3 दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना पाणी पुरवठा पूर्ववत होण्याची प्रतीक्षा लागली होती, परंतु आज गुरुवारी 8 ते 9 वाजेपर्यंत सर्वांना पाणी मिळेल. 12 जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी पाईपलाईन फुटली होती. हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी शैलेश मळेकर यांनी आमच्या जनशक्ती प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आपली एक परवा सोमवारपासून आपली इकडची जे पाणी वाढलेलं होतं पावसाचं, त्याच्यामुळे आपली लाईन जी आहे ती क्रॅक झाली होती नदीपात्रातली. तर त्यामुळे कल्याण शहराचा बराचसा भाग आणि कल्याण पूर्वेचा भाग हा म्हणजे त्या भागामध्ये पाणीच नव्हतं. म्हणून मग आता आपण जुनी लाईन जी आपली आहे ती नदीच्या त्या टोकाला आणि नदीच्या ह्या टोकाला एक स्टेमची नवीन लाईन आहे, त्याला सध्या तात्पुरती व्यवस्था म्हणून आपण जोडायला घेतली. हे काम खूप अवघड होतं. मेन म्हणजे पावसामध्ये आम्ही पूर्ण वेळ हे काम केलेलं होतं आणि खूप पाऊस आणि नदीची वाढलेली पाणी याच्यामुळे या कामाला तरी देखील आम्ही 2 दिवसाचा शटडाऊन डिक्लेअर केलेला होता 48 तासाचा. तर आता तो ऑलमोस्ट 48 तास पूर्ण होत आलेत आणि आमचं काम देखील पूर्ण होत आलं आहे. एक अजून 3-4 तासामध्ये आम्ही सप्लाय चालू करण्यासाठी सगळे प्रयत्न करतो आहे. एक संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा या लाईनमधनं सुरू होईल अशी अपेक्षा आहे. सर, किती कामा म्हणजे कर्मचारी किती इथं उपस्थित आहेत? साहेब, इथे फक्त लेबर म्हणाल तर इथे जवळजवळ 50 लेबर होते. याच्यामध्ये 22 वेल्डर्स, गॅस कटर्स, एवढी मशिनरी तुम्ही ते सगळी बघताय आता इथे. त्याच्या व्यतिरिक्त अन्य स्टाफ पण जो होता, आमचे सगळे 7-8 इंजिनियर या बाजूला, 7-8 इंजिनियर त्या बाजूला, अशा पद्धतीने एक जवळजवळ 100 ते 150 लोकांचा फौजफाटा घेऊन 2 वेगवेगळ्या एजन्सीजना घेऊन आम्ही हे काम केलं आहे. दोन्ही टोकाला 2-2 जनरेटर, 2-2 JCB, 2-2 हायड्रा अशा पद्धतीची सगळी मशिनरी वापरली, म्हणून हे काम लवकर झालं आहे. जे फास्ट करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला. 3 दिवसापासून कल्याण डोंबिवलीमध्ये, कल्याणपुरामध्ये पाणी नव्हतं. सगळीकडे बोंबाबोंब होती. आम्हाला देखील वाटत होतं की अधिकारी नेमकं करताय काय. 3 दिवसापासून मुसळधार पावसामुळे जे आहे ती 12वे जलशुद्धीकरण केंद्र येथील मोठी पाईपलाईन जी कल्याण डोंबिवलीला पाणी पुरवठा करते ती कुठेतरी ब्रेक झाली होती. 3 दिवसापासून इथं अधिकारी उपस्थित होते, कर्मचारी उपस्थित होते, इंजिनियर देखील उपस्थित होते. युद्ध पातळीवरती जे आहे ते इथं काम करण्यात आलेलं आहे. 90% काम इथं सुरू झालेलं आहे. 90% काम इथं झालेलं आहे. उर्वरित जे आहे ते 5-10% इथं फक्त कामचं शिल्लक बाकी आहे. कारण आपण एक साईडला दुसऱ्या साईडला देखील आम्ही गेलो होतो, तिकडे देखील युद्ध पातळीवरती काम सुरू आहे. आपण नदीच्या एका कोपऱ्याला आहोत आणि दुसऱ्या एक ठिकाणी ब्रेक झाली होती ती नदीच्या त्या साईडला होती. जो ब्रिज आहे मोहण्याला जाणारा ब्रिज, तो ब्रिज जिथे संपतो तिथे देखील युद्ध पातळीवरती काम करण्यात आलं होतं. काम सुरू आहे. आम्हाला देखील वाटत होतं नेमकं भानगड काय. ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस आम्ही डोळ्याने बघितलं तेव्हा आम्हाला खरं वाटलं जे काम होतं पाईपलाईनचं ते कुठंतरी आता इथं संपवण्यात आलेलं आहे. 5-10% शिल्लक आहे. तुम्ही माझ्या मागं पाहू शकता. JCB आहे, 2 JCB आहेत, 3 जनरेटर जे मोठे 120-125 KBचे इथं जनरेटर देखील आलेले आहेत. दुसरं जे आहे ते JCB आहे तो जी खाली पावसामुळे जिथे इथं चिखल झाला होता तो चिखल काढण्यासाठी इथं दुसरा JCB काम करत आहे. एक JCB आहे तो जी पाईपलाईन आता तुम्ही माझ्या मागं पाहू शकता. थोडं देखील अजून काम चालू आहे. जो वेल्डर आहे तो तिथं वेल्डिंग करत आहे आणि ही पाईपलाईन जी आहे ती पाईपलाईन इथं नवीन बसवण्यात आलेली आहे. हा जो JCB आहे तो त्या पाईपलाईनला बुजवण्याचं काम करत आहे. थोड्याच वेळामध्ये जो आहे त्या कल्याणपूरला आता पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत होणार आहे. विशाल वाघमारे, जनशक्ती, कल्याण.